आत्ताच्या घडीला म्हणजे आता वॉर वगैरे सगळं चालू आहे, तर आत्ताच्या पोझिशनला स्टॉक मार्केटमधनं किंवा म्युच्युअल फंड मार्केटमधनं इन्व्हेस्टमेंट काढणं बरोबर आहे का बाय द डिप केलं पाहिजे की आहे ती रक्कम काढली पाहिजे? नाही, बाय द डीप तुम्ही करायला हवं त्या, कारण ही एक ऑपॉर्च्युनिटी असते. मार्केट पडणं म्हणजे हे काय दुःखाची गोष्ट नाही. तर त्या डीपचा ऍक्च्युली तुम्ही बेनिफिट करून घ्यायला पाहिजे. आणि SIP तर तुमच्या कंटिन्यू करायला पाहिजेच. म्हणजे साधारण तुमचा ओव्हरव्ह्यू हा 5 ते 7 वर्षासाठी असेल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक म्युच्युअल फंडात म्हणजे इक्विटीमध्ये करायला पाहिजे. जर तुमचा तेवढा हॉरायझॉन नाहीये गुंतवणुकीचा, मग तुम्ही आर्बिट्राज आहे किंवा डेट म्युच्युअल फंड आहे ह्याचा विचार केला. हे असे युद्ध होणार किंवा अनिश्चितता निर्माण होणार की आता उद्या शस्त्रसंधी नाही झाली, पुन्हा युद्ध सुरू झालं, पुन्हा मार्केट जर पडलं, मग त्या गोष्टींनी तुम्ही डिस्टर्ब नाही व्हायला, उलटात त्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा करून घ्या. ऍक्च्युली जर फायनान्शियल नियम बघितला किंवा साधा जरी मनुष्य असेल, जेव्हा वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळत असेल ते तुम्ही ती जास्त त्याच्यात इन्व्हेस्ट केली पाहिजे किंवा ती घेऊन ठेवली पाहिजे. कारण की मार्केटला टायमिंग कोणीच करू शकत नाही. काही लोकांचा एक की नाही आता मग परत जास्त डाऊन गेलं तर ऍटलिस्ट कमीत कमी तुमच्या जे SIP रनिंग आहेत त्या तरी तुम्ही थांबवल्या नाही पाहिजे, जरी तुम्हाला ॲडिशनल करता येत नसेल तर. कारण की ते कंपाऊंडिंग ग्रोथ जे तुमचं होणार आहे त्या वॉलेटाईल पिरियडमध्ये तर ते जास्त असणार आहे ॲज कम्पेअर प्रिव्हियस इन्व्हेस्टमेंट.